शिर्डी येथील गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। छाप्यामध्ये 2 गुन्हे दाखल, 27,017 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रणजित जाधव, सुनील मालनकर, रमेश राजा अत्तार आणि विशाल तनपुरे अशांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। दिनांक 16 जून 2025 रोजी पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्या इस्मांची माहिती काढून पंचासमक्ष 2 ठिकाणी छापे टाकून कारवाई केली। त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला 3 आरोपी विरुद्ध खालीलप्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 27,017 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त मुद्देमालातील आरोपीचे नाव आहे जाकीर अब्दुल शकूर अन्सारी, वय 60, राहणार कालिकानगर, शिर्डी, तालुका राहता। त्याचबरोबर एक विधी संघर्षित बालक, वय 17, राहणार नवनाथ नगर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, दिनेश शिवाजी बहिरट, राहणार बनशिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। सदर कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे।